जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो नमस्कार. आज माघ शुद्ध नवमी, ग्रंथराज दासबोध जयंती. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपलं स्वरूप म्हणून समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एक अलौकिक शब्द भांडार तुमच्या माझ्याकरता प्रासादिक रूपाने ठेवलं, तो म्हणजे ग्रंथराज दासबोध. स्वतः समर्थ म्हणालेत, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. समर्थ म्हणतायत की व्यावहारिक रूपाने जरी माझी काया आणि वाणी दिसत नसली तरी सुद्धा या जगज्जीवनामध्ये मी आहे. कसं आहे तर, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. परमार्थातील परमोच्च स्थान, परमोच्च अवस्था ज्याला सायुज्य मुक्ती म्हटलंय, ही प्राप्त करण्यासाठी सगळ्यात प्राथमिक ज्ञानाची जी आवश्यकता आहे ते ज्ञान म्हणजे ग्रंथराज दासबोध. म्हणून समर्थांनी सांगितलं की काहीही करण्यापूर्वी नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट. त्या परब्रह्मपदाची प्राप्ती, त्या सायुज्य मुक्तीची प्राप्ती करण्याची वाट म्हणजे ग्रंथराज दासबोध. समर्थ म्हणालेत, ग्रंथानाम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध. दासबोध ग्रंथ म्हणजे माझं स्वतःसिद्ध रूप आहे. आपण या मार्गाने अवश्य प्रवास करून बघा. आपल्याला परमार्थाचं परमोच्च पद प्राप्त करण्यासाठी सुलभ मार्ग आहे. म्हणून तर समर्थ दासबोधाबद्दल म्हणतात की भक्ताची या साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. प्रभू श्रीरामांच्या कृपेतून प्राप्त झालेली वचनं म्हणजे दासबोध ग्रंथ आहे. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. जो श्रवण करतो, पठण करतो, मनन करतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला परमार्थ कसा करावा याबद्दल उत्तम प्रकारचं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात दिलंय. 20 दशके 200 समास, साधके पहावे सावकाश. ते बघायचे कसे? सावकाश, विचारपूर्वक. पारायण म्हणून एकदा ठीक आहे, पण यातलं ज्ञान आपल्यामध्ये साठवून घेण्यासाठी हा सावकाशपणे अभ्यास करण्याचा ग्रंथ आहे. पारायण तर कराच, पण त्याचा अभ्यास करा. सातत्याने या ग्रंथाचं मनन करत राहा. समर्थांनीच दासबोध ग्रंथ म्हणजे काय हे ग्रंथाच्या पहिल्या समासामध्ये सांगितलंय. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम. अनेकांचे जे प्रश्न आहेत की हा ग्रंथ कोणता आहे, ह्याचा उपयोग काय, हे ऐकल्याने काय होणार, तर समर्थ म्हणतायत, ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम. गुरूंनी शिष्यांच्या प्रश्नांची दिलेले उत्तरं आणि मुख्य भक्तिमार्ग याच्यामध्ये सांगितलाय. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले श्रीराम. नवविधा भक्ती, भक्ती, ज्ञान, वैराग्य, अध्यात्म निरूपण याच्यामध्ये सांगितलंय. भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम. मुख्य सिद्धांत म्हणजे काय? भक्ती केल्यानंतर भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे. ती भक्ती कशा प्रकारे करायची यावर विशेष प्रकाश टाकलाय. समर्थ म्हणतायत, भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला येथे. या ठिकाणी या सगळ्या गोष्टी फोडून सांगितल्यात. अलिप्तपण म्हणजे काय असतं, शुद्ध स्वरूप म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. बऱ्याच वेळा शब्द आपण ऐकतो, पण त्यामध्ये मर्म काय आहे
त्यातलं वर्म काय हे आपल्याला माहिती होत नाही. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य देव काय आहे, मुख्य भक्ती काय आहे, जीव शिव काय आहे, मुख्य ब्रह्म काय आहे, चातुर्य लक्षण कसे आहेत, कवित्व लक्षण कसे आहेत, मायोद्भवाचे लक्षण कसे आहेत, पंचभूतांचे लक्षण कसे आहेत, कर्ता कोण आहे, या सगळ्या विचारांना या ठिकाणी उत्तर आहे. समर्थांनी सांगितलंय की या ग्रंथामध्ये आम्ही काय सांगण्याचा प्रयत्न केलाय तर नाना किंत निवारले, वेगवेगळ्या प्रकारच्या कुशंका लोकांना असतात त्याचं निवारण या ग्रंथात केलंय. नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम, ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादिले, न वचे किंकदा श्रीराम, तथापि अवघा दासबोध, दशक फोडोनी केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समर्थांनी सांगितलंय, हा ग्रंथ लिहित असताना फक्त मी माझ्याच मनाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा वापर केलाय का? नाही, तर नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, अनेक ग्रंथांचा आधार घेतला. त्यामध्ये शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ, भगवद वाक्ये यथार्थ, निश्चयेशी श्रीराम. भगवंतानी आपल्या भक्तांसाठी जे जे ज्ञान वेद, वेदांत, श्रुती, स्मृती, पुराणांमध्ये विशद केलंय त्या सगळ्या ग्रंथांचा आधार घेतलाय, उपनिषदांचा घेतलाय, वेदांत श्रुतींचा घेतलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं समर्थ म्हणतात, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती, शास्त्रे सहित श्रीराम. त्यात आम्हाला जी अनुभूती आली, या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून आम्ही आमच्या जीवनामध्ये जी कृती केली, त्याचा जो अनुभव आम्हाला आला, ती अनुभूती आम्ही या ग्रंथामध्ये सांगितली आहे. मग अशा प्रकारे हा ग्रंथ तयार झालेला असताना याच्यावर अविश्वास असणं म्हणजे भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवद्वाक्या विरहित नसे, बोलणे येथीचे. भगवंताच्या वाक्यावर विश्वास नाही असा कोणी नाही. बरं, विशेष आहे की भगवद्वाक्याविरहित, भगवंतानी सांगितलेल्या व्यतिरिक्त इथे मनाने आम्ही काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे श्रोत्यांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची. समर्थच म्हणतायत की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. ग्रंथाचं वाचन नाही, अभ्यास नाही, या ग्रंथात काय आहे याची माहिती नाही, पण उगीच जर ग्रंथाची निंदा करत असेल, ग्रंथाला नाव ठेवत असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो अभिमानी आहे. बरं, नुसता अभिमानी नाही, दुराभिमानी आहे आणि त्याच्या मनामध्ये सदैव मत्सर आहे. बरं, समर्थ म्हणतात हे चांगलं लक्षण आहे का? नाही. अभिमाने उठे मत्सर, हा मत्सर त्याच्यात कुठून आला? अहंकारामुळे. बरं, मत्सर आहे तर त्याचा परिणाम काय होईल पुढे? मत्सरे ये तिरस्कार, मत्सरामुळे त्याच्यामध्ये तिरस्कार होईल. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम, आपोआप त्याच्यामध्ये क्रोध वाढेल. बरं, तो क्रोध वाढल्यावरती नुकसान कुणाचं आहे? ऐसा अंतरी नासला, त्याचं अंतःकरण दूषित झालं, त्याच्यामध्ये क्रोध निर्माण झाला, काम निर्माण झाला, त्याच्या अंतःकरणात जर हे सगळं निर्माण झालं तर ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे, जो काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताची पावला, मृत्युराहो श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. समर्थ म्हणतात ठीक आहे, नुकसान त्याचं होईल, पण माझी अशी इच्छा आहे की अभिमान सोडून द्या आणि हे उत्तम ज्ञान प्राप्त करून घ्या. मागे श्रोते आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलले, ते सकळही निरोपिले, सकळिक मार्गे श्रीराम. आता श्रवण केली याचे फळ. समर्थ म्हणतात याच्यामध्ये काय आहे असा प्रश्न विचारला, ते तर सांगितलंच.
आता हा आपण ग्रंथ जर श्रवण केलात, या ग्रंथाचं चिंतन आपण केलं तर क्रिया पालटे तात्काळ, आपलं कर्म बदलेल, आपल्याला कळेल काय करावं काय करू नये. तुटे संशयाचे मूळ एकसरा श्रीराम. जर कुणाला भक्तिमार्गावर संशय असेल तर त्याचा संशय जाईल, एवढा अधिकार ग्रंथाच्या श्रवणाचा आहे. ग्रंथाचं श्रवण केल्याचं, मनन केल्याचं एक विशेषण काय तर मार्ग सापडे सुगम, त्याला उत्तम मार्ग सापडेल. न लगे साधन दुर्गम, खूप अवघड गोष्टी करायचं काम पडणार नाही. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, दुःख जाईल, भ्रांती जाईल, अज्ञान जाईल आणि शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम. या ग्रंथाचं मुख्य फळ ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानाने माणसाला काय नाही मिळू शकत मला सांगा. जगामध्ये ज्ञानाला फार महत्त्व आहे आणि ते ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे, अर्धवट ज्ञान नको बरं का. योगियाचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेक सहित. या ग्रंथामुळे आळशी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेही बंधू लागती, भक्तिमार्गाशी श्रीराम. या ग्रंथाच्या श्रवणाचा मननाचा परिणाम जो बद्ध आहे, ज्याला आजपर्यंत कोणतंच ज्ञान नाही, तो मुमुक्षु तो ज्ञान प्राप्त करायची लालसा त्याच्यातली वाढेल. मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे श्रीराम. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. उत्तम गती प्राप्त होणार या ग्रंथाच्या श्रवणाचं फळ आहे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. आपल्याला कुठे कुठे धोका आहे हे लक्षात येईल. आपल्या मनातल्या चिंता, आपल्या मनातले संदेह आपोआप निघून जातील. ऐसियाची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान श्रीराम. मनाला शांती मिळेल, समाधान मिळेल. पण हे केव्हा मिळेल? समर्थ म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त. जर यथायोग्य मार्गाने प्रवास कराल तर सन्मुख व्हाल तर ज्ञान मिळेल, विमुख व्हाल तर मात्र कायम आपण द्वेषच करत राहाल. आपण म्हणतो ना, पालथ्या घड्यावर पाणी. सन्मुख म्हणजे आपला घडा सरळ करणे आणि विमुख म्हणजे आपला घडा पालथा करणे. मंडळी, समर्थांनी तर दासबोधामध्ये काय आहे याचं उत्तम अशा प्रकारे मार्गदर्शन तुम्हाला मला केलंच. पण ज्या कल्याण स्वामींनी हे लिहून घेतलं, समर्थांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलं, त्या कल्याण स्वामींनी सांगितलं की वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. या ग्रंथाची माहिती सांगितली त्यांनी. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम जाहला, जय जया दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. विमळ ज्ञान, बाळबोध. अगदी बालवर्गामध्ये मुलांनी अ आय ई ई कशी लिहिली पाहिजे हे जसं शिक्षकांनी शिकवावं, तसं समर्थांनी भक्ती मार्गाला लागताना, कर्म मार्गाला लागताना अगदी सुरुवातीला काय केलं पाहिजे जेणेकरून आपला भक्ती मार्ग उत्तम होईल. आपल्याला भगवंतापर्यंत जे जायचंय, जे प्राप्त करायचंय, श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार, या सगळ्या मार्गाने उत्तम प्रवास कसा होईल याचं मार्गदर्शन समर्थांनी केलंय. म्हणून तर कल्याण स्वामी म्हणाले की नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी, हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. अनुभव आहे की जे असंख्यात भक्त बद्ध अवस्थेपासून सिद्धावस्थेला पोहोचले. 20 दशकीचा अनुभव जोप आहे, नित्य नेम विवरिता स्वय ब्रह्मची होय, अपार पुण्य गाठी तरी श्रवण आहे. जर पुण्य असेल तर याचं श्रवण घडेल. मंडळी, समाजाच्या
प्रत्येक स्तरावरती जो कोणी ज्याला जी काही अडचण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अध्यात्म कारण असेल, प्रापंचिक अडचण असेल, पारमार्थिक अडचण असेल, या सगळ्यांवर मात करण्यासाठी लागणारं ज्ञान समर्थांनी या दासबोधामध्ये दिलंय. श्रीधर स्वामींनी सुद्धा दासबोधाबद्दल आवर्जून म्हटले की दासस्त्वं भव रामस्य भव पारंसनेशती भवसेतुरिवा भाती दासबोध प्रबोधयन. एकदा प्रभू श्रीरामांचं दास होऊन बघा, मग तो आपल्याला सहज भवपार करील. म्हणून भारताला सांगताना त्याचा दिगंतव्यापी उपदेशाचा तारस्वर संबंध जगात घुमवून केवळ भारताच्याच नव्हे तर अखिल जगाच्याच भवसमुद्राचा दासबोध हा सेतूच आहे. बरं, दासबोध म्हणजे सर्वं हि पुरयेत्तेष श्रीरामो दासवांछितं चिंतामणिरिवा भाती दासबोध प्रबोधयन. श्रीरामांचा आपण दास झालो म्हणजे तो भक्तवत्सल श्रीराम आपले सर्व कोड पुरवतो. श्रीराम हा दासांचं सर्वही कोड पुरवतो. अशा प्रकाराने उपदेश करणारा दासबोध सदैव चिंतामण्याप्रमाणे जगाला अखिल कामद असा आहे. सर्व प्रकारकं दास्यं रामदासेन नश्यति स्वातंत्र्यभा प्रभातिथ्यं दासबोध प्रबोधयन. वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक आदी सर्व प्रकारचे दास्य केवळ एक रामदास्य पत्करल्याने समूळ नष्ट होते. असा उपदेश देणारा दासबोध स्वातंत्र्याचा जणू विश्वव्यापी प्रकाश आहे. अजून श्रीधर स्वामी म्हणतात की पापं तापंच दैन्यंच रामदासेन नश्यति इत्येवं बोधयन् भाती दासबोध सतांगतीः. पाप, ताप आणि दैन्य रामदास्याने अजिबात नष्ट होतात. म्हणून सांगताना पापम तापंच दैन्यंच हरती संत समागमः या उक्तीप्रमाणे केवळ संत तुल्यच नव्हे तर संतांनीही बोधप्रद असल्यामुळे हा दासबोध संतांचाही अंतिम गतिरूप आहे असं स्पष्ट कळून येतं. प्रपंच परमार्थश्च रामदासेन सिद्ध्यति देहली दीपवद्भाती दासबोध प्रबोधयन. रामदास्याने जसा परमार्थ तसा प्रपंच, मग तो व्यक्तीचा अथवा राष्ट्राचा असो, सर्वही सांग संपूर्ण होतो. असा उपदेश करताना दासबोध म्हणजे एकाच वेळी दोहीकडे प्रकाश टाकणाऱ्या उंबऱ्यातला दिव्याप्रमाणे आहे. वासना जाल निर्मोक रामदासेन संभवेत भवाब्धी नौरिवा भाती दासबोध प्रबोधयन. आपल्या पाशाने चोहीकडून जख जखरून टाकून पाहणाऱ्या वासना जाळापासून तू रामदास्यानेच केवळ सुटशील. म्हणून बोध करीत असलेल्या दासबोधाकडे पाहिलं म्हणजे हा अखिल विश्वाला भवसमुद्रातून पार नेणारे जणू एक मोठे तारूच आहे. आणि दासबोध म्हणजे दासोपि रामदासेन रामस्त्वमृतो भवे इति प्रबोधयन् भाती दासबोधामृतं महत्. रामदास्याने दास म्हणून घेताना देखील तू निस्संदेह अमृतरूपी रामच होशील असे आपल्या जीवीचे गुज सांगणारा दासबोध दुसऱ्याला अमर करणारा स्वयं अमृतच आहे असं मला वाटतं. अशा प्रकारे श्रीधर स्वामींनी सुद्धा दासबोधाची स्तुती केली आहे. तर मंडळी, आज आपण या दासबोध जयंतीनिमित्त दासबोधाच्या वाचनाचा संकल्प करूया. एक तरी समास आम्हाला अर्थपूर्ण कळाला पाहिजे असा संकल्प करूया. म्हणून येणाऱ्या रविवारपासनं एका समासावरती आपल्या अल्पमतीने आपण विचार करूया. याच आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर दर रविवारी सकाळी ठीक 9 वाजता दासबोधाच्या एका समासावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण नक्की श्रवण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे चिंतन आपल्याला उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे वेळोवेळी प्रसारित केलेले भाग आपल्याला श्रवणाकरता उपलब्ध होतील. म्हणून हे चिंतन आपल्याला उत्तम प्रकारे घडावं म्हणून जाता जाता समर्थांना प्रार्थना करूया. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.